सर्वांचं डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025च्या निमित्ताने मनापासून स्वागत। आणि घनश्याम सोनी यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करत बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे एक शानदार षटकार। दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत। एका बाजूला डॉक्टर सुजयदादा विखे पाटील युवा मंच आणि त्यांच्या विरुद्ध संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय। राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे या दोन संघांच्या दरम्यान ब गटातला हा पहिला सामना सुरू आहे। यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न होता। फिरोज पठाण थोडासा कमी गतीने हा चेंडू हाताळला आणि हा चेंडू सरळ निघून गेला यष्टिरक्षकाच्या दिशेने। पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला असला परंतु त्यानंतर फिरोज पठाण देखील पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळतात। एक सुंदर प्रभावी आणि सुसज्ज अशी स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेचा उल्लेख सातत्याने केला जातो माननीय पैलवान राजनदादा शिंदे पाटील युवा मंच यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलेलं एक सुंदर आयोजन आपण पाहतोय। पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटची आतली कडा आणि चेंडूने तदनंतर घेतलाय थेट यष्ट्यांचा वेध। पहिला विकेटचं बटन होतं आणि त्यानंतर देखील बघण्यासारखं होतं कारण एक मोठी विकेट फिरोज पठाण आपल्या खात्यामध्ये घेत आहेत। पहिला फलंदाज घनश्याम सोनी यांच्या रूपामध्ये होतोय बाद। पहा ऍक्शन रिप्ले मध्ये थोडेसे पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि बॅटची आतली कडा घेत चेंडूने थेट यष्ट्यांचा वेध घेतला आणि तिथे मात्र विकेट येत असताना पाहायला मिळाली आहे। फिरोज पठाण एक अनुभवी खेळाडू आहेत। सातत्याने अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये ॲज अ आयडॉल म्हणून खेळताना आपण सातत्याने त्यांना पाहत असतो, परंतु आज जर पाहिलं तर त्यांच्यावर देखील महत्त्वाची जबाबदारी असणार आहे कारण संघातील एक प्रमुख गोलंदाज आहेत। तर 6 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झाल्या। फलंदाजी करणारा संघ डॉक्टर सुजयदादा विखे पाटील युवा मंच या संघाचा। तर संघाचा आयकॉन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। अर्थात अयूब शेख यांना आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये। जबरदस्त फॉर्म मध्ये यावर्षी अयूब शेख आहेत आणि आज आयकॉन म्हणून या स्पर्धेच्या निमित्ताने खेळताना पाहायला मिळत आहेत। पहिल्या विकेटचं पतन झाल्यानंतर आता जबाबदारी या दोन फलंदाजांवर असणार आहे। ज्ञानेश्वर खेमनर आणि अयूब शेख हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत। तर गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज फिरोज पठाण आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळेस आल्याबरोबर आक्रमण केलं जात आहे। स्लॉट मध्ये चेंडू आणि पाठवून दिलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी एक जबरदस्त स्ट्रोक। पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता अयूब शेख साठी समोर टाकलेला हा चेंडू होता इनटू द स्लॉट अँड बॉल आउट ऑफ द प्लॉट। रडार मध्ये चेंडू आणि त्यावर षटकाराची मोहर लागली होती। हा फटका खेळल्याबरोबर अयूब शेख यांनी एक टोले जंग फटका पाहायला मिळतोय 6 धावेंसाठी। आल्याबरोबर एक षटकार तो अयूब शेखच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेला आहे। धावफलकावर धावसंख्या देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळते। 2 अंकामध्ये आता धावफलक जाताना पाहायला मिळतंय। धावफलकावर 12 धावा त्या आतापर्यंत बनवल्या जात आहेत। फिरोज तयार आहेत। यावेळेस थोडीशी जागा बनवली हा फटका खेळण्यासाठी आणि चेंडू देखील वेगात पलायन करतोय, सीमारेषेच्या दिशेने कूच करतोय, परंतु क्षेत्ररक्षक देखील बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत। अनुप पारासूर तिथे आहेत, चांगले क्षेत्ररक्षक त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं। विकी माचरेकर माफ करा तिथे आहेत, क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळाले। संघासाठी महत्त्वाच्या धावा त्यांनी वाचवल्या। 2च्या मदतीने धावफलकामध्ये देखील बदल होत असताना एकूण धावफलक पुढे जात आहे। 14 धावा आता धावफलकावरती आहे। यावेळेचा बॉल बॅटची कडा आहे यस आणि पंचांचं बोट देखील आकाशाकडे जात आहे। पंचांचं बोट ज्या पद्धतीने आकाशाकडे गेलं त्याच पद्धतीने आता अयूबला देखील तंबूच्या दिशेने जावं लागणार आहे। अजून एक मोठा धक्का, अयूब शेख बॅक टू द डगआउट। अयूब शेख एक षटकार जरूर खेळला परंतु त्यानंतर फिरोज पठाणने त्याला देखील माघारी पाठवलेले। पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता हे दृश्य 7S लाईव्हच्या माध्यमातून। हा फिरोजच्या विरुद्ध खेळलेला षटकार होता आणि त्यानंतर जर बघितलं तर त्यानं मात्र त्याची देखील विकेट अयूबची देखील विकेट संघासाठी मिळवून दिली आहे। पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावर धावसंख्या 2 फलंदाज बाद आणि 14 धावा धावफलकावरती बघायला मिळत आहेत। राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे हा संघ गोलंदाजी करतो आहे।
तर डॉक्टर सुजयदादा विखे पाटील युवा मंच हा संघ आपल्याला फलंदाजी करत असताना बघायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा आल्या, परंतु दोन महत्त्वाच्या विकेट देखील येताना बघायला मिळाल्या. म्हणजे संमिश्र प्रतिसाद हा पहिल्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 कडे आपण जातोय आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी अकोले तालुक्यातील एक प्रतिभाशाली खेळाडू म्हणजेच अशोक येडे यांना आपण गोलंदाजी करण्यासाठी पाहू शकता. तर स्ट्रायकर एंडकडे ज्ञानेश्वर खेमनर डावखुर हाताचे एक प्रख्यात खेळाडू आहेत. संगमनेर तालुक्यामध्ये या खेळाडूची देखील चर्चा होताना सातत्यानं बघायला मिळते. आणि चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी करण्यासाठी ओळखले जाणारे ज्ञानेश्वर आता आपल्याला स्ट्रायकर एंडकडे बघायला मिळणार आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला अशोक येडे गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. मोठा फटका खेळण्याचा इरादा, परंतु कनेक्शन झालेलं नाहीये. प्लेड अँड मिस. यष्टीरक्षक चुकले होते, परंतु मागे चांगलं कलेक्शन अशफाक यांच्या माध्यमातून बघायला मिळालं. पहिला चेंडू निर्धावित असताना पाहायला मिळतोय. एका बाजूला आयकॉन म्हणून आपण राजू पाटे यांना इन ॲक्शन पाहणार आहोत, तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर सुजयदादा विखे पाटील युवा मंच या संघामध्ये अय्यूब शेख यांना आपण इन ॲक्शन पाहणार आहोत. एक मोठी मॅच आहे, कारण ब गटाला आता सुरुवात झाली आहे, बी ग्रुपला सुरुवात झाली आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अगदी आदर्श पद्धतीने अडवतात. शेखर शिळके तिथे आहेत, स्वतः संघाचे संघनायक आहेत, स्वतः संघाचे कर्णधार आहेत. चांगल्या पद्धतीने रिटर्न देखील केलाय आणि एकच्या मदतीने धावफलक देखील पुढे जात असताना बघायला मिळणार आहे. धावफलकावर 15 धावा, 2 फलंदाज आतापर्यंत बाद आहे. माननीय पैलवान राजनदादा शिंदे पाटील युवा मंच यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलेलं एक सुंदर, प्रभावी आणि दर्जेदार आयोजन डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक, ज्या स्पर्धेवर आता प्रत्येकाच्या नजरा लागलेल्या आहेत, संपूर्ण महाराष्ट्राने या स्पर्धेला आता डोक्यावर घेतलंय, ती स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवत आहात. त्यावेळेस बॅकफुटला गेले होते हा फटका खेळण्यासाठी, परंतु तिथे आहेत क्षेत्ररक्षक. मी अगोदर उल्लेख केला अशोक येडे या खेळाडूबद्दल. प्रतिभाशाली खेळाडू आहेत आणि व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये सातत्यानं करत असतात. आणि इथे या ओव्हरचा विचार जर केला तर 3 चेंडू त्यांनी टाकलेत, फक्त एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे. यावेळेस देखील अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. योगेश पवार एस्टँड अगदी चिटकून उभे आहेत आणि तिथे जर बघितलं तर फलंदाजाला पदलादित्य करण्याची देखील कुठली संधी नाही अशोक येडेच्या विरुद्ध धावा बनवण्यासाठी. आणि नितीन वरपेसाठी हा चेंडू देखील निर्धावित असताना आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. इथे देखील खूप चांगली लाईन, फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी, फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे अशोक येडे यांचा राहिलेला आहे. थोडीशी जागा बनवून स्क्वेअर कट करायचा होता इथे फलंदाज नितीन वरपे यांना, परंतु त्यामध्ये यश मिळालेलं नाहीये. हा चेंडू निर्धावित असताना बघायला मिळतो. 5 चेंडू टाकलेत, फक्त 1 धाव दिली अशोक येडे यांनी. अप्रतिम गोलंदाजी, सुबक गोलंदाजी, नियोजित गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी करतायत. यावेळेस मात्र स्लॉटमध्ये आलाय आणि मोठा फटका खेळण्याचा इरादा तर केला होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक पकडतायत झेल. विकेटचं होतंय पतन. फलंदाज नितीन वरपे आउट. बॅक टू द डगआउट. पाटलांचा बैलगा कडून, कारण 5 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च केली होती फक्त अशोक येडे यांनी. आणि शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाज नितीन वरपे यांनी केला, जेणेकरून धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये जाईल हा त्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे मात्र सरळ अनिकेतच्या हातामध्ये झेल देऊन तो बाद झालाय. आणि आता फलंदाजी करण्यासाठी नवीन फलंदाज आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. केसी मोहन यांना आपण पाहू शकता. त्यावेळेस ऑफ ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय. अनिकेत तिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि हा चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंकरिता. भाग्यशाली चौकार. खेमनर यांच्या बॅटमधून एक तगडा प्रहार, बॉल सीमारेषा पार, षटकार.
आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक चौकार. बॉल देखील निघून जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. दोन क्षेत्ररक्षक बॉल अडवण्याचा त्यांनी केला होता प्रयत्न, परंतु त्यांना चेंडूने केले टाटा बाय बाय. चौकार. राहणार आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला, अर्धा डाव संपलेला आहे. अजून या 3 षटकांचा खेळ या इनिंगमध्ये बाकी असणार आहे आणि 3 ओव्हरमध्ये 36 तर बनवल्या गेल्या. आता इथून पुढच्या 3 ओव्हरमध्ये कशा पद्धतीनं फलंदाजी होणार आहे, कशा पद्धतीनं धावा बनवल्या जाणार आहे ते देखील आपल्याला पाहायचं आहे. पहा, मोहन केसी आणि ज्ञानेश्वर खेमणर हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. टीम हडल आपल्याला बघायला मिळतोय, परंतु विनंती राहील की अधिकचा वेळ आपण घेऊ नका, ही विनंती आपल्याला राहणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने गणेशजी गायकवाड सर, त्याचबरोबर शेरखानजी पठाण सर हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. या सर्वच आमच्या ऑफिशियल टीमचं देखील स्वागत असणार आहे. 3 ओव्हर नंतर 36 आणि 3 फलंदाज आतापर्यंत आहेत बाद. रामाजी एडगुले, अझर पटेल आणि अजय येरमल यांचा संघ राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. हे पण टीम मीटिंग्स कृपया करून टाळायच्यात, ही विनंती आपल्याला राहणार आहे. आयोजक कमिटीच्या वतीनं वारंवार सूचना देखील आमच्यापर्यंत येत आहेत. चला, मॅचला सुरुवात आपल्याला करावी लागणार आहे. बराचसा वेळ आपण घेत आहेत, स्पीडअप करावं लागेल मॅचला.
3 ओव्हरनंतर 36 धावा धावफलकावरती बनवल्यात. गोलंदाजी करण्यासाठी एक यशस्वी गोलंदाज ज्यांनी या अगोदरच्या षटकामध्ये एक महत्त्वाची विकेट मिळवली आणि एक फलंदाज ज्यांनी बाद केलाय तेच गोलंदाज अशोक येडे यांना आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. 3 बाद 36 धावा धावफलकावर बनवल्या जात आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. इथून पुढे ज्ञानेश्वर खेमणार यांच्यावर जबाबदारी राहणार आहे, कारण 3 महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर आता संघाची जबाबदारी ज्ञानेश्वरच्या खांद्यावर येऊन पडली आहे. त्यामुळे त्याला संकटसमय योद्ध्यासारखी कामगिरी करावी लागेल. यावेळेस पायावर टाकलेला बॉल त्याला मात्र योग्य ती दिशा दाखवली आहे. चेंडूला दाखवली आहे दिशा आणि चेंडू पार करतोय सरळ सीमारेषा. अजून एक चौकार. थोडीशी खराब लाईन बघायला मिळाली यावेळेस अशोक येडे यांच्या माध्यमातून आणि फलंदाजाने त्याचा फायदा घेतलाय. दिशा से भटके तो मिलेंगे फटके असं म्हटलं जातं आणि तेच बघायला मिळालं चित्र. एक चौकार आला. धावफलक 40. पुढे सरसावले त्यावेळेस थोडंसं पदल आलीत ते केलं आणि या बॉलला देखील योग्य ती दिशा दाखवली आणि बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी. षटकार. पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. अशोक येडेला दाखवलंय पुन्हा एकदा आसमान. षटकार. कॅच कॅरी केला प्रतिम झेल आणि फलंदाज ज्ञानेश्वर खेमनर यांचा संपतो या ठिकाणी खेळ. अजून एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत जातोय. आलोचन कक्ष देखील 7S लाईव्हच्या माध्यमातून आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय आणि आमच्या सोबत आमचे ऑनलाईन स्कोरर आज ज्यांचा वाढदिवस आहे, क्रिकेटची प्रचंड आवड असलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच अनिल गडगे यांना वाढदिवसाच्या आपल्या सर्वच आयोजक कमिटीच्या वतीने सर्व खेळाडूंच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा असतील. उदंड आणि निरोगी आयुष्य अनिल गडगे आपल्याला लाभो हीच या जन्मदिनी आपल्याला सदिच्छा असणार आहे. तर फलंदाज ज्ञानेश्वर बाद झालेत आणि ज्ञानेश्वर बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मच्छिंद्र दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. राजू पाटीलनं झेल पकडल्यानंतर जे सेलिब्रेशन केलं त्यावरून तुमच्या लक्षात येईल की ज्ञानेश्वरची विकेट किती महत्त्वाची होती आणि तो बॅटिंग ज्या पद्धतीने करत होता एक संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यानं केला जरूर, परंतु त्याची विकेट जर इथे मिळाली नसती तर मग संघ एक चांगल्या स्थितीमध्ये म्हणजे मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचू शकला असता. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आपल्याला तो संघ पाहायला मिळाला असता, परंतु त्याची मोठी विकेट राजू पाटीलनं झेल पकडल्यानंतर मिळाली अशोक येडे यांना आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मच्छिंद्र दाखल झालेत ज्यांना आपण स्ट्रायकर एंडकडे पाहू शकता. तर गोलंदाजी करण्याकरिता अकोलेतून आलेले अशोक येडे. यावेळेचा बॉल फ्लाइंग स्लिपमध्ये तिथे अडवला जातो. अशफाक आहेत बॉलवर येत आहेत. चांगला रिटर्न पाहायला मिळतोय, धाव मिळणार नाहीये. हा चेंडू निर्धाव येत असताना पाहायला मिळणार आहे.
पुनरागमन गोलंदाजांना देखील करावं लागेल, तर फलंदाजांना देखील आता इथून पुढे आक्रमण करावी लागणार आहे, कारण या मैदानावर धाव्यांचा अक्षरशः पाऊस पडलेला आहे. त्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा तर केला होता, ऑन साईडला हा फटका खेळला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत अनिकेत रोडे बॉलवर आलेत, रिटर्न चांगला केलाय. आदर्श क्षेत्ररक्षण अनिकेतचं पाहायला मिळालंय. ओव्हरचा खेळ देखील इथे समाप्त झालाय. पहिल्या 3 चेंडूंवर धावा खर्च झाल्या, परंतु त्यानंतरच्या 3 चेंडूंमध्ये पुनरागमन केलं अशोक येडे यांनी आणि 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 4/53. त्याचबरोबर कोथरूडवरून या स्पर्धेच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असणारे हॉटेल एन्जॉयचे सनी घाटकर आणि मोहनजी खरात यांचं देखील मनापासून स्वागत पुढच्या एकदा स्पर्धेच्या निमित्ताने असणार आहे. आपण या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालात, आपलं मनस्वी स्वागत. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकं संपल्यानंतर 53 धावा धावफलकावरती बनवल्या. 4 फलंदाज जरी गमावले असले, परंतु धावसंख्या चांगली आहे. इथून पुढच्या 12 चेंडूंमध्ये काय घडणार आहे ते देखील आपल्याला पाहावं लागेल. सुंदर असं मैदान. या मैदानाचा विचार जर केला तर संगमनेरची शान आहे आणि आज तुम्ही जर बघितलं तर त्याच मैदानावर एक मोठी स्पर्धा, आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी क्रिकेटची स्पर्धा, डॉक्टर सुजय दादा विखे पाटील चषक 2025चं एक बहारदार आयोजन पैलवान राजन दादा शिंदे पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलेलं आहे. आज जर तुम्ही पाहिलं ना तर 80 वर्षाचा ते 85 वर्षाचा आजोबा असू द्या किंवा मग 10 वर्षापर्यंतच्या लहानग्या मुलांशी ज्यांनी मित्रत्वाचे ऋणानुबंध जपलेत, ते नेतृत्व म्हणजे राजनदादा शिंदे आहेत आणि आज त्यांच्याच कार्याचा गौरव या स्पर्धेच्या निमित्ताने आपण करतोय आणि त्यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेला आपण साकारलेलं आहे आणि संगमनेर तालुक्यातील अनेक तरुण खेळाडूंसाठी त्यांनी एक चांगलं व्यासपीठ या स्पर्धेच्या निमित्ताने उभं केलेलं आहे. षटक क्रमांक 5चा खेळ सुरू होतोय आणि 5वं षटक घेऊन गोलंदाज शेखर शिळके गोलंदाजीसाठी येत आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे आणि पंच देखील आमच्याशी जोडले जातील, कळवतील हा चेंडू खराब आहे. एक अतिरिक्त धाव इथे मिळताना दिसते आणि अतिरिक्तच्या मदतीने धावफलकामध्ये देखील बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मिस्टर एक्स्ट्राजने अर्थात अतिरिक्त धावेने सुरुवात इथे शेखर शिळके करताना बघायला मिळत आहेत. धावफलकावर 54 धावा. थोडासा बाहेर जाणारा बॉल त्या चेंडूवरती बॅट टाकली आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु चेंडूला शेवटच्या क्षणी अडवलं जाते आणि तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या. 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न होताना पाहायला मिळणार आहे आणि 3 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतील. या 3 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होणार आहे. धावसंख्या पुढे जात असताना एकूण धावफलक जर पाहिलं तर 57 रन्स. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. दोन्ही संघ जिंकण्याच्या इराद्याने उतरलेत, कारण पहिला विजय फार महत्त्वाचा असतो. पहिला विजय मिळाल्यानंतर मनोबल थोडंसं उंचावतं प्रत्येक खेळाडूचं आणि तो प्रयत्न आता दोन्ही संघातील खेळाडू करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. शॉर्ट बॉलचा वापर केला यावेळेस. केसी मोहन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता त्यांचा, परंतु संपर्क झालेला नाही आहे. नाशिक जिल्ह्यातील सिडको परिसरातील केसी मोहन आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखले जातात, परंतु चांगली फलंदाजी देखील करू शकतात. परंतु आज त्यांना इथे खेळावंच लागणार आहे, चांगली बॅटिंग करावीच लागणार आहे संघासाठी, कारण महत्त्वाचे फलंदाज आता माघारी गेलेले आहेत. त्यामुळे जबाबदारी आपल्या खांद्यावरती त्यांना घ्यावी लागणार आहे, कारण आपण देखील आपल्या संघासाठी काहीतरी देणं लागतो याच उद्दिष्टाने हाच दृढ निश्चय घेऊन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागणार आहे. हा चेंडू इथे पंच मात्र आमच्याशी जोडतायत, पुढच्या एकदा कळवतायत. हा चेंडू मात्र वाईड आहे, खराब आहे, ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर आहे. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी आणि एक अतिरिक्त धाव इथे मिळेल आणि अतिरिक्तच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या झाली 58 धावा. 58 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. शेखर शेळके प्रदीर्घ अनुभव या खेळाडूकडे देखील आहे. तो आता गोलंदाजी करत असताना स्वतः संघनायक आहे. धावा रोखण्यासाठी त्याचाही प्रयत्न सुरू असणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल होत असताना आपल्याला बघायला मिळतील, चेंजेस होताना बघायला मिळतील, कारण धावा रोखण्यासाठी इथे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चेंडू नंतर होताना दिसणार आहेत. स्ट्रायकर एंडकडे मोहन केसी यांना आपण पाहतोय. पुढे सरसावलेत, बदल आलित्य केलंय आणि या चेंडूला जर पाहिलं तर फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. एक तगडा प्रहार, मजबूत प्रहार, षटकार.
सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा तिथे मिळतात फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील आता थोडासा बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि धावफलक देखील आकार घेताना पाहायला मिळते. धावा झाल्यात 64 धावा. तर यानंतरच्या सामन्याचा देखील टॉस इनिंग ब्रेकमध्ये होणार आहे. साई बालाजी लोणी आणि वीरा मोर्या देशमुख स्वास्तिक कन्स्ट्रक्शन या दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती राहील आपण नाणेफेक करण्यासाठी सज्ज राहा. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. यावेळेस विशिट केला जातोय. सुंदर स्ट्रोक पाहायला मिळालाय. थोडीशी जागा मिळाली होती हा फटका खेळण्यासाठी आणि त्यानंतर त्या बॉलला त्याची योग्य ती जागा इथे मोहन केसी यांनी दाखवली आहे. चौकार तिथे वसूल केलाय. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकता खूप चांगला स्ट्रोक. तिथे क्षेत्ररक्षकही नव्हता, खाली क्षेत्र होतं आणि तिथे हा फटका खेळला. केसी मोहन यांनी एक चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक देखील पुढे जात असताना 68 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. षटक क्रमांक 5चा खेळ सुरू आहे. 6 षटकांची लढत आहे आणि या 6 षटकांच्या लढतीमध्ये किती धावा बनवल्या जातील याची प्रतीक्षा आपल्या सर्वांना आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शफल लाईनमध्ये आले होते फटका खेळण्यासाठी. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि बॉलमध्ये यावेळेस कनेक्शन झालं नाही. बॉडीला ब्रश करून गेला हा बॉल. ॲक्शन रिप्लेमध्ये हे दृश्य पहा. 7S लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम त्यांच्या माध्यमातून देखील होताना पाहायला मिळतं. खूप चांगलं टेलिकास्ट 7Sच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतं. यावेळेस हुक केलंय आणि क्षेत्ररक्षक मात्र स्क्वेअर लेगमध्ये आहे. बॉलवर येत आहेत. चांगला रिटर्न त्यांनी केला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. थोडासा बिटवीन द गॅप बॉल गेला होता आणि त्याचा फायदा लगेचच फलंदाजांनी घेतला. 1ला 2 मध्ये कन्व्हर्ट केलं आणि 2च्या मदतीने धावफलकामध्ये देखील बदल होत असताना पाहायला मिळणार आहे. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 70. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 ओव्हर संपलेले आहेत. 5 ओव्हर नंतर 70 धावा धावफलकावर. फलंदाजी मोहन केसी चांगली करतायत. 5 चेंडू आणि 12 ते नाबाद आहेत. तर मच्छिंद्र त्यांना चांगली साथ देत आहेत. 3 चेंडूंमध्ये 4 धावा त्यांनी देखील बनवलेल्या आहेत. परंतु मागच्या ओव्हरमध्ये 17 धावा शेखर शेळके यांच्या गोलंदाजीमध्ये खर्च करण्यात आलेल्या आहेत. पहा शेवटचा आणि अंतिमचा षटक आता असणार आहे. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे संघाने टॉस जिंकला होता, नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवात चांगली राहिली. आपण अशोक एडेचं दुसरं षटक जर बघितलं तर तिथे 2 महत्त्वाच्या विकेट आल्या. त्याने फक्त एकच धाव खर्च केली. असं वाटलं की आता गोलंदाजी करणारा संघ वर्चस्व निर्माण करेल या मॅचमध्ये. या इनिंगमध्ये मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडंसं बॅकफुटवर ढकलेल. परंतु त्यानंतर जर बघितलं ना तर मग ज्ञानेश्वर खेमनर नावाचं वादळ ते मात्र घोंगावताना बघायला मिळालं. त्यानं चांगली बॅटिंग केली आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये तो घेऊन गेला. तो बाद झाला. लगेचच मोहन केसीने जबाबदारी घेतली आणि आता संघ जाऊन पोहोचलाय 5 ओव्हर नंतर 70 धावा धावफलकावरती आहे. अंतिमचं षटक अशफाक. यावेळेचा बॉल समोर खेळलेला आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. अगदी सरळ खेळलेला हा फटका मच्छिंद्र यांच्या बॅटमधून एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक प्रेक्षणीय फटका, अद्भुत स्ट्रोक. 6 धावा. साई बालाजी लोणी आणि वीरा मोर्या स्वास्तिक कन्स्ट्रक्शन या दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती आपण सज्ज राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणारच आहे. आपण टॉससाठी सज्ज राहायचं. खूप चांगला फटका, अगदी सरळ खेळला होता हा फटका. आय कॉन्टॅक्ट खूप चांगला होता. आय साईड डळमळीत होऊ दिली नाही फलंदाजाने. यावेळेचा बॉल फॉलोविंग स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तिथे चेंडूने सरळ यष्ट्यांचा वेध घेतला आणि बघूयात पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आपल्याला आहे. काय निर्णय आहे तो देखील आपल्यापर्यंत अगदी काही क्षणातच पोहोचवला जाईल. मला वाटतं त्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात येणार आहे. संतोषजी भालेराव सरांकडे हा निर्णय आता सोपवण्यात आला. अगदी काही क्षणातच योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. तर निर्णय आलेला आहे. फलंदाज बाद आहेत, आउट.
मच्छिंद्र यांना माघारी जावं लागतंय आणि गोलंदाज अशफाक इथे मात्र विकेट मिळवून देत आहेत. पलटवार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि फलंदाज मच्छिंद्र यांना देखील आता माघारी जावं लागणार आहे. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये ही दृश्य आपल्याला बघायला मिळणार आहेत. अगोदरच विकेट करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर स्वीप करण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन पायांमधून बॉल सरळ गेला, यष्ट्यांवर जाऊन आदळला आणि तिथे मात्र मोठी विकेट मिळाली. अशफाक यांनी संघाला एक मोठं यश मिळवून दिलंय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. अशफाक यांच्या विकेटच्या पुस्तकामध्ये आता मच्छिंद्रची विकेट देखील नोंदवली जाणार आहे. 5 फलंदाज बाद, 76 धावा धावफलकावर. अंतिमचं षटक, शेवटचं षटक सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर फलंदाजी करण्याकरिता राहुल शेळके आता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला राहुल शेळके तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शेखर शेळके इन ऍक्शन आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. तर यानंतरच्या मॅच मध्ये युवराज गुंजाळ आणि त्यांच्या विरुद्ध साई बालाजी लोणी आणि मीरा मोरिया देशमुख संघाचा कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये घ्यायचे. वर टू कम बॉक्स. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय, हुक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. तिथे मात्र एकच धाव पूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावफलकामध्ये होणारा बदल, एकूण धावसंख्या जर पाहिली तर 77 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. अशफाकच्या विरुद्ध पहिल्या चेंडूवर षटकार आला, परंतु त्यानंतर अशफाकने पुढे राखबन केलं. ईट का जवाब पत्थर से, आपण त्याच पद्धतीने त्याची गोलंदाजी पाहिली आहे. 5 फलंदाज बाद, 77 धावा धावफलकावर आणि स्ट्रायकर एंडकडे फलंदाज मोहन केसी. स्लॉटमध्ये आलाय, ऑन साईडला बॉलला खेळलाय आणि तिथे जर बघितलं तर क्षेत्ररक्षकाला संधी नसेल, बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्पा घेत बाउंड्री लाईन पार, चौकार. साई बालाजी लोणी संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर मीरा मोरिया देशमुख संघाच्या कॅप्टनसाठी हा शेवटचा कॉल असेल. टॉस बॉक्समध्ये यायचे. थोड्याच वेळात टॉस केला जाणार आहे. मीरा मोरिया देशमुख स्वस्तिक कंस्ट्रक्शन, साई बालाजी लोणी. खूप चांगला स्ट्रोक केसी मोहन यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये देखील बदल झालाय आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे पुढे. 81 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा इरादा होता, परंतु यावेळेस कनेक्शन होताना पाहायला मिळालेलं नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता केसी मोहन यांनी. तिसऱ्या पंचांकडे देखील आता निर्णय सोपवण्यात आलेला आहे. मोहन आपल्या घरामध्ये सुरक्षित आहेत का ते मात्र चेक केलं जाईल आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. निर्णय प्रतीक्षेत आहे, परंतु स्क्रीनवर आपण हे दृश्य पाहू शकता. तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय देतीलच, परंतु योगेश पवार यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. योगेश पवार यांची चपळाई देखील बघायला मिळाली. चेंडूवरती वाऱ्याच्या वेगामध्ये आले, चेंडूला चांगल्या पद्धतीने गॅदर केलं आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मोहन केसीनं केला होता हे त्यांना ठाऊक होतं आणि ते मात्र मोहन केसीचा जो एंड आहे तिकडे धावत जात त्यांनी यष्ट्या उडवल्या. परंतु आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवण्यात आलेला आहे की फलंदाज बाद आहेत की नाबाद आहेत. साई बालाजी लोणी संघ प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. साई बालाजी लोणी संघ कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये घ्यायचे. किमान 7 ते 8 कॉल आपल्याला झालेले आहेत. वेळेचं बंधन आहे, प्रतिकूल परिस्थिती आहे, अशा वेळेला आपण सहकार्य करायचं आहे. साई बालाजी लोणी संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये या. पवित्र निर्णय प्रतीक्षेमध्ये आहे. उपस्थित सर्वांचं पैलवान राजनदादा शिंदे पाटील युवा मंच, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत असणार आहे. राजनदादा शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही क्रीडा स्पर्धा अल्पावधीतच सर्वांना मनापासून आपलंसं करणारं नेतृत्व म्हणजे पैलवान राजनदादा शिंदे. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला ही दृश्य बघायला मिळत आहेत. फलंदाज केसी मोहन आपल्या घरामध्ये सुरक्षित आहे आणि ते नॉट आऊट आहेत आणि आपण आपल्या स्क्रीनवरती हा निर्णय देखील पाहू शकता. नॉट आऊट. यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल, परंतु तिकडे ती धाव मिळणार नाही आणि फलंदाज बाधून परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना डॉक्टर सुजयदादा विखे पाटील युवा मंच या संघाने निर्धारित 6 षटकांमध्ये धावा बनवल्यात 82 धावा आणि या मॅचला जिंकण्यासाठी राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे या संघाला 83 धावांचं आव्हान आहे आणि या 83 धावांचा पाठलाग अगदी काही क्षणात सुरू होणार आहे.
परंतु त्या अगोदर आपल्याला नाणेफेक देखील करायचा आहे आणि नाणेफेकीचा कौल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण लगेच संपन्न करणार आहोत आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जातील सन्माननीय प्रशांतजी आदरवळे सर. युवराज गुंजाळ, आपल्याला विनंती आहे आपण टॉस बॉक्समध्ये या. साई बालाजी लोणी संघाचे कर्णधार आणि विरा मोरिया देशमुख स्वस्तिक कंस्ट्रक्शन या दोन संघादरम्यान महत्त्वपूर्ण लढत असणार आहे. आमचे मान्यवर खास करून खास या स्पर्धेकरता कोथरूडून आलेले आहेत. सनी घाटकर एन्जॉय हॉटेलचे मालक आणि भारतीय जनता पार्टीचे युवा नेते मोहनजी खरात या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. युवराज गुंजाळ, आपण टॉससाठी यायचे. स्पर्धेचे शिल्पकार राजेंद्रदा शिंदे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. एक उभरतं नेतृत्व, युवकांच्या गळ्यातलं ताईत. युवराज गुंजाळ प्लीज. मी निमंत्रित करतो आहे एन्जॉय हॉटेलचे मालक सनी घाटकर आणि त्याचबरोबर युवा नेते भारतीय जनता पार्टी मोहनजी खरात साहेबांना आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सुजयदादा विखे पाटील चषक 2025 आपल्या संगमनेरमधील मानाची स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा अत्यंत महत्त्वाचा 6वा दिवस टॉस केला जातो आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते अतिशय दिमागदार असं आयोजन आणि आता दोन मातबर संघ काटाचा आवाज आलेला आहे. विरा मोरिया देशमुख संघानं टॉस जिंकलेला आहे. जास्त प्रश्न विचारणार नाही, परंतु या स्पर्धेच्या दरम्यान तुम्हाला एक डिसिजन घ्यायचा आहे. टॉस जिंकल्यानंतर त्याचं कारण पण सांगायचं आहे. कारण काय नाही, आम्ही रन थोड्या देण्याचा प्रयत्न करू. फिल्डिंग गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? ज्या पद्धतीनं दिमागदार आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि रोमहर्षक सामने होत आहेत. आता स्पर्धेविषयी काही बोलण्यासारखं राहिलंच नाही, कारण स्पर्धा एक नंबर झाली. या टीममध्ये, तुमच्या टीममध्ये कोणता बदल आहे? बदल नाही. ओके, ऑल राईट. कसं वाटतं ज्या पद्धतीनं कोथरूडमध्ये एक चांगली स्पर्धा आपण बघतो आणि आज तुम्ही इथे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकाच्या अत्यंत सुंदर नियोजनामध्ये ज्या पद्धतीनं एकूण 3 आयडॉल, एक आयकॉन ही संकल्पना आहे. 7 षटकांचे सामने, आजचा पावसामुळे खरं तर 6 षटकांचे सामने नाही तर 5 दिवस 7 षटकांचे सामने आपण बघितलेले आहे. कसं वाटते? सर्वात प्रथम आमचे मित्र पैलवान राजेंद्रदादा शिंदे यांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी संगमनेरसारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये एवढी मोठी स्पर्धा आयोजित केली. त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. मोहनजी खराच, तुम्ही सातत्यानं वेगवेगळे उपक्रम राबवत असता. आज आपला एक मित्र राजेंद्रदा शिंदे या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी करत आहेत, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य, प्रत्येक बक्षीस तुम्ही बोलाल म्हणजे 2 लाख आकर्षक ट्रॉफी आणि त्यानंतर गाडी. प्रत्येक 4 बक्षिसांच्या नंतर आपण संघ मालकांसाठी गाडी बघतो. कसं बघता एकूण तुमच्या दृष्टिकोनातून या स्पर्धेकडे? मी आत्तापर्यंत अकोले तालुका आणि संगमनेर तालुका यामध्ये सर्वात मोठी स्पर्धा ही मानतो. राजेंद्रदादांनी जी स्पर्धा आयोजित केली तर ही सर्वात मोठी स्पर्धा असेल. तर मी राजेंद्रदादाचं खूप खूप मनापासून धन्यवाद करतो. थँक्यू सो मच. या ठिकाणी आमचे दोन्ही मान्यवर खास करून कोथरूडून आलेले आहेत. कोथरूडची स्पर्धा देखील खूप गाजलेली स्पर्धा या मोसमातली आणि आता सामना महत्त्वाचा आहे जिथे विरा मोरिया देशमुख संघाचा कॅप्टनने टॉस जिंकला आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, पण आणखीन एक डाव मैदानावरती रंगला आहे. अर्थात डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकाच्या या मंचावरती मजा येणार आहे. या डावामध्ये देखील धावांचा पाठलाग केला जाईल. त्यावेळेला समालोचन कक्षामध्ये एक टेनिस क्रिकेटचा गोड आवाज, एक डिमांड असलेला आवाज, चंद्रकांत शेट्टे मायक्रोफोनवरती. यानंतर दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात होणार आहे. अर्थात 83 धाव्यांचा पाठलाग अगदी काही क्षणात सुरू होणार आहे. एका बाजूला डॉक्टर सुजयदादा विखे पाटील युवा मंच, तर त्यांच्या विपक्ष संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे. आणि राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे संघ जसंच धावेच्या पाठलागाला उतरेल, समालोचन कक्षामध्ये देखील आपण बदल करूयात आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा आवाज आदरणीय चंद्रकांत शेट्टे सर यांच्याकडे आपण जाऊयात. सर, आपलं मनापासून स्वागत.
सामन्याला लगेच सुरुवात करा, वेळ घेऊ नका. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. 6 षटकांचे सामने सध्या आपण बघतोय 7S लाईव्ह वरती. बॅटर मैदानावरती दाखल झाले, क्षेत्ररक्षण सजून झालेलं आहे. पंच मैदानावरती दाखल आहे. तर ऑन सेट ओव्हर टू कॉम्बॉक्स. नमस्कार. पैलवान राजनदादा शिंदे युवा मंच संगमनेर आयोजित असणारी भव्य दिव्य स्पर्धा डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असणार आहे. याही अगोदर जर पाहिलं तर राजनदादांच्या माध्यमातून आपण अगोदर स्पर्धा पाहिली. पहिल्याच प्रयत्नात भव्य दिव्य असं आयोजन केलं गेलं होतं आणि आजही जर पाहिलं तर हे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पुन्हा एकदा संगमनेरवर लागलं आहे. अशा प्रकारचं आयोजन पाहायला मिळत आहे. 7Sवर खूप चांगलं काम देखील सुरू आहे. चालू असणारा सामना सुजयदादा विखे पाटील युवा मंच आणि दुसऱ्या बाजूला राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे. पहिली बॅटिंग करत असताना सुजयदादा विखे पाटील युवा मंच संघाने 82 धावा केल्या आणि राजे उमाजी नाईक संघाला 83 धावा बनवायच्या आहेत. सलामीची जोडी या 6 षटकांमध्ये ही धावसंख्या बनवायची असताना दाखल होताना पाहिलं मिळाली. खरी एका बाजूला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगावचे धडाकेबाज बॅटर अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये राजू पाटे, त्यांच्या जोडीला जिल्हा अहिल्यानगर आणि तालुका संगमनेर आणि गाव बोटा आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेखर शेळके तर गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत अय्यूब शेख. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय, जातो यष्टीरक्षकांच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. अय्यूब शेख जर पाहिलं तर यांच्याही नावावर व्यावसायिक क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर बऱ्याचशा मोटरसायकल बाईक आहेत. आपल्या गावासाठी कासारवडवलीसाठी सुद्धा खेळताना आणि यावर्षी सुप्रीमो चषकात बेस्ट बॅटरचा पुरस्कार देखील ज्यांनी मिळवला आणि सुप्रीमो चषकाच्या 11 वर्षाच्या इतिहासातील फक्त 4थं अर्धशतक त्यांनी केलं. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर आले. इकडे व्हाईट बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या सुरुवात होते. सतीश भालेराव सर आणि राजू डावकर सर प्रसिद्ध पंच या पाहायला मिळतात आपल्याला. पश्चिम महाराष्ट्रात ज्या तीनही पंचांची चर्चा सातत्याने होताना पाहायला मिळते. अगदी कोकणातही होते. ते पंच या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी लाभलेले आहेत आणि आयकॉन, आयडॉल, तालुक्याचे खेळाडू, जिल्ह्याचे खेळाडू या सगळ्यांचा मेळ घातला इकडे. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा टाकला बॉल. भले वाईट बॉल टाकला परंतु टप्पा हा ऑफ स्टंपच्या बाहेरच ठेवला. तिकडे छेडछाड करण्याचा प्रयत्न, दबाव होता थोडासा. राजू पाटे आउट. पहिला मिळाली आहे. धक्का बसलाय पहिला आणि तो सुद्धा मोठा बसलाय. राजू पाटे माघारी परत आहेत. अय्यूब शेखचा हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा आला. यष्टीरक्षक घनसाम सोनेजी म्हणजे पप्पू शिर्डी त्या ठिकाणी होते. त्यांनी पकडलेली कॅच सेलिब्रेशन लगेच केलं. जसा बॉल हातात आला ना त्यांना माहीत होतं या विकेटचं महत्त्व. या हंगामात 2 सेंचुरीज देखील केल्या होत्या राजू पाटे यांनी आणि त्यांना माघारी परतावं लागतंय. आता नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत योगेश पवार. राहुरी तालुक्यातील हा सितारा, अहिल्यानगर जिल्ह्याचं भूषण देखील आहेत. कित्येक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. आपल्या बॅटिंगच्या जोरावर शेतकरी कुटुंबातून पुढे येणारे काही खेळाडू आहेत आणि त्याच्यापैकी एक महत्त्वाचं नाव आणि त्यांनी टीम बनवली, तिचं नाव सुद्धा शेतकरी 11च दिलं, असे योगेश पवार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. समोर अय्यूब शेख. यावेळेला बॅटचेकडा घेत बॉल मागे निघालाय बॉल थर्डमॅनच्या दिशेने. खेळाडूला बीट केलं आणि सीमारेषच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय खरा. तोपर्यंत 2 धावा तिकडे मिळतील. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक आपण पाहतोय. आमचे मित्र आणि क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व राजनदादा शिंदे पाटील यांची ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चालू सामना सुजयदादा विखे पाटील युवा मंच एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतोय राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 7Sची कामगिरी देखील दिवसेंदिवस तेवढी चांगली होत चालली आहे. अगदी सगळ्या काही सुविधा उपलब्ध आहेत. ॲक्शन रिप्ले खूप चांगल्या पद्धतीने देत आहेत. विविध अँगल घेत आहेत. मान्यवरांसह समालोचकांना देखील स्क्रीन उपलब्ध आहे. बिग हिट टोलावलाय बॉल बिर्र काऊन दिला गेला. सीमा रेषा पार. 6 षटकार.
हस्तीच नाव सुजय दादा आहे आमचे सुजय दादा आहे सागर हस्तीच नाव सुजय दादा आहे आमचे सुजय दादा आहे. क्रिकेटच्या खेळात चुकीला माफी नाहीये. हा बॉल थोडासा पुढे केला, त्याचा फायदा मात्र या ठिकाणी घेतला गेला आणि योगेश पवार यांचा वार पाहायला मिळाला बॉलवर आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे 6 धावांसाठी पाठवला. म्हणजे ही जी धावसंख्या 83 या मैदानाच्या दृष्टीने ॲव्हरेज आहे. अशा प्रकारच्या धावा काही या मैदानासाठी काही नवीन नाही आहेत, परंतु दोन्ही बाजूला चांगलं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. अय्यूब चूक करून बसले आणि योगेश पवार यांनी या चुकीला मैदानाच्या बाहेर पाठवलं. 110 धावा देखील या स्पर्धेत झालेल्या आहेत. अय्यूब पुन्हा एकदा योगेश यांच्यासाठी यावेळेला बॅकफुटला गेले. कव्हर पॉईंटच्या दिशेने लाजबाब स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. सुंदरता पाहायला मिळाली या फटक्याची. 4 धावा, चौकार. असे न झाले असे न होतील यांच्या सारखे सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण विखे. पहिल्या बॉलवर विकेट आली खरी, परंतु त्याचं सेलिब्रेशन काही जास्त वेळ करू दिलं नाहीये इकडे आणि धावसंख्या आता 13वर पाठवली सुद्धा. एक षटकार आला, त्याच्यानंतर चौकार आला. हे मैदान दोघांसाठी सुद्धा आहे, बॉलरसाठी आहे, बॅटरसाठी आहे, पहिली बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आणि दुसरी बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी सुद्धा आहेच. यावेळेला पुढे सरसावले, कमी गतीचा हा फुल टॉस, प्रॉपर टायमिंग नाही झालंय, बॉल समोर जाईल, 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवर. पहिली ओव्हर संपली आहे आणि पहिली ओव्हर संपली असताना राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे संघ 1 गडी बाद 14. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आणि लाडका क्रिकेटचा खेळ आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर मधील संगमनेर तालुक्यामध्ये आपण पाहतोय. महाराष्ट्रातील एक प्रमुख तालुका, प्रमुख शहर संगमनेर आणि संगमनेर आणि क्रिकेट हे समीकरण पूर्वीपासून पाहायला मिळत आहे. आजही जर पाहिलं तर भारतातील आघाडीच्या गोलंदाजांच्या यादीमध्ये संगमनेर म्हटलं तर सिब्बान हे नाव येतं म्हणजे येतच. आणि आज नाही तर गेली 20 वर्ष महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांच्या यादीत समाविष्ट असणारे ते नाव आहे. आणि खूप सारे टॅलेंटेड खेळाडू या परिसराने दिले. क्रिकेट चांगलं दिलं आहे, शेतीसाठी ओळखला जातो हा संपूर्ण परिसर, व्यापार उद्योगासाठी हा परिसर ओळखला जातो. त्याचबरोबर जर पाहिलं तर क्रिकेट या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं. भारतीय संघाचं ज्यांनी कर्णधार पद निभावलेलं आहे अजिंक्य रहाणे याच तालुक्याला बिलॉंग करतात. एक ना अनेक उपलब्धता या संगमनेर तालुक्याच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आहे. राजकीय क्षेत्र म्हणा, सामाजिक क्षेत्र म्हणा, कृषी क्षेत्रामध्ये देखील संगमनेरची प्रगती वाखाणण्याजोगती आहे, थक्क करणारी आहे. असं संगमनेर आज मात्र क्रिकेटच्या रंगामध्ये रंगून जाताना पाहायला मिळत आहे. यावेळेला बॅकफुटला गेली, बॅटची कडा, बॉल मागे जाईल, तिकडे मात्र फिल्डर आहेत, त्यांच्याच दिशेने बॉल जाईल, रन नाही मिळणार आहे. आता मात्र राहुल शेळके आलेत. गेल्या 8-10 वर्षात जर पाहिलं तर संगमनेरच्याच बोटा या गावातील म्हणजे अगदी जुन्नर तालुक्याच्या सीमारेषेवर असणारं बोटा हे गाव आहे. मग शेखर शेळके, राहुल शेळके, सागर शेळके हे सगळे शेळके बंधूंनी कमालच केली आहे. आता रोहन शेळके देखील दाखल झालेले आहेत. खोलवर टप्प्याचा एक वेगवान बॉल मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. चांगला बॉल पाहायला मिळालाय. मी मुंबईला सुद्धा खार जिमखान्याच्या मैदानामध्ये राहुल यांना गोलंदाजी करताना पाहिलं. अतिशय वेगवान गोलंदाजी करायचे. गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर राहुलने गोलंदाजीमध्ये थोडासा बदलाव केलाय. कटर्सवर भर देताना पाहायला मिळाले. त्यांच्याकडे वेगवान बॉल देखील तेवढाच चांगला आहे, परंतु कटर्स अलीकडे खूप चांगल्या पद्धतीने हाताळतात. तेच राहुल शेळके गोलंदाजीसाठी. यावेळेला स्ट्रोक जर पाहिलं तर स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बऱ्याच लांबवरून फिल्डर त्या ठिकाणी येतात. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल काही थांबत नाहीये, जातोय सीमारेषा पार, चौकार. अगदी युवराज स्पोर्टच्या बॅनरच्या दिशेने हा चेंडू जाताना पाहायला मिळाला. अठरा धावा धाव फलकावर. जास्त तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. योगेश पवार, ओ हो 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 हो, खोलवर टप्प्याचा बॉल
बॅटच्या पट्ट्यात आला नाही, परंतु स्टंपच्याही अगदी बाजूनेच गेलेला दिसतोय, परंतु रन मात्र त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते आणि बायच्या स्वरूपातील धाव या ठिकाणी कळवत आहेत पंच. मी राजनदादा यांचा मनापासून आभारी आहे. पहिल्याही वर्षी या स्पर्धेचा घटक बनलो आणि यावर्षी एक दिवस का होईना या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी तुम्ही दिलीत, युवराजने दिली, त्याबद्दल कारण 2 वर्षापूर्वी या स्पर्धेच्या माध्यमातून राजनदादांसारखा एक मित्र आमच्याही आयुष्यात आला आणि त्यानंतर जर पाहिलं तर एक तरुणांना एक आशेचं स्थान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं संपूर्ण संगमनेरमध्ये किंवा क्रिकेटच्या वर्ल्डमध्ये राजनदादांचं नाव आदराने घेतलं जातं. यावेळेला बॅकफुटला गेले थोडासा आणि मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलेला फटका पाहायला मिळालाय. सीमारेषा पार, 4 चौकार. DJ Ashish Mix. मी तर म्हणेल अहिल्यानगर जिल्ह्याच्या क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं असेल की 4 मालकांना 4 मोटरसायकल, कदाचित पहिल्यांदाच असेल अख्ख्या जिल्ह्यामध्ये, आणि तो इतिहास इकडे घडताना पाहायला मिळतोय. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकाच्या माध्यमातून घडतोय, राजनदादांच्या माध्यमातून तो विक्रम घडताना पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आता 23. दुसरी ओव्हर सुरू आहे. शेळके विरुद्ध शेळके अशी लढत पाहायला मिळते आता. यावेळेला स्ट्रोक चांगला खेळला आहे, बॉल मिड विकेटच्या दिशेने जातोय. अतिशय चांगलं मैदान आहे, हिरवळ चारी बाजूला पाहायला मिळते, स्टेडियम आहे आणि त्याच्यामुळे खेळाडूंना देखील एक वेगळा हुरूप येतोय. धावसंख्या आता जाताना पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. मागील षटकाच्या तुलनेत हे षटक चांगलं राहिलं. 24 धावा धाव फलकावर. अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत आणि 59 धावा करायच्या आहेत. अशक्य नाहीये, म्हणजे जवळपास 15ची सरासरी गाठायची येणाऱ्या कालावधीमध्ये. विकेट एक गेली आहे जरूर, राजू पाटे बाद झाले, परंतु डावाची सूत्र दोघंही हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करतायत. अय्यूब पप्पू दोघेही चर्चा करतायत. जोडीला राहुल आहे. कशा प्रकारची रणनीती बनवायची, कोणत्या गोलंदाजाला आणायचं, कशा प्रकारे बॉलिंग टाकायची, त्याच्या विरुद्ध फिल्डिंग कशी उभी करायची, येणारे बॅटर कोण आहेत, तर आता आपल्याला कोण वापरावं लागेल, या सगळ्यांची चर्चा होते. आणि आता मात्र अय्यूब शेख यांच्याच हातात बॉल सोपवलाय. या सुप्रीमो चषकामध्ये 11व्या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये एक मोठं वादळ आलं आणि त्या वादळाचं नाव होतं अय्यूब, ज्याच्याही नावाची चर्चा मुंबईपासून दुबईपर्यंत झाली. अशा ठाण्याच्या कासारवडवली गावचे स्टार खेळाडू बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत, परंतु शेखरही काही कमी नाही आहेत आणि योगेश पवार देखील काही कमी नाही आहेत. येणाऱ्या 4 ओव्हर आणि 4 ओव्हरमध्ये 59 धावांची आवश्यकता आहे. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे संघ एका बाजूला आणि सुजयदादा विखे पाटील युवा मंच हा संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतो आहे. शेखर शेळके ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, फटका खेळलाय पॉइंटला, डीपला फिल्डर आहेत, त्यांच्याच दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. जाणून बुजून कदाचित ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकला, पॉइंटला खेळायला भाग पाडलं, परंतु पॉइंटचा फिल्डर हा डीप ठेवलाय, त्याचा फायदा या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. कदाचित ही रणनीती आहे, म्हणजे आवाक्यात बॉल टाकून षटकार जाण्यापेक्षा ऑप्टमच्या बाहेर टाकून कुठेतरी बॉल तिकडे खेळायला भाग पाडायचं. परंतु रणनीत्या जसे बॉलर बनवतात ना, बॅटर सुद्धा रणनीत्या बनवतात, कसा बॉल येईल आणि मला कसा टोलवायचा आहे. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मागे जातोय, तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न, अतिशय वेगात थ्रो केला खरा, परंतु एक धाव नाही रोखू शकले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. योगेश पवार आणि एका बाजूला शेखर शेळके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांना रोखण्यासाठी मात्र अय्यूब प्रयत्न करतायत. युवराज स्पोर्ट्सचा देखील एका बाजूला आपण बॅनर पाहतोय. संगमनेरचे एक टॅलेंटेड अष्टपैलू खेळाडू, त्यांचं युवराज स्पोर्ट्सनं देखील गेल्या काही वर्षात खूप चांगली भरारी घेतली आहे. त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. सर्व प्रकारचे टी शर्ट, सर्व प्रकारचे क्रिकेटच्या किंवा विविध खेळाचे तुम्हाला किट्स तिथे उपलब्ध होऊ शकतील. खोलवा टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज अडवतात अय्यूब, त्या ठिकाणी रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल आहे. एक बॉल मात्र आता महत्त्वाचा असणार आहे. दबाव हटवायचा असेल बॅटरला तर मोठे फटके खेळावे लागतील, धावा काढाव्या लागतील आणि बॉलरला दबाव निर्माण करायचा असेल तर विकेट घ्याव्या लागतील. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. हा बॉल थोडासा पुढे केला होता, खेळला मात्र गोलंदाजांच्या दिशेने आणि त्या ठिकाणी अडवला गेला, रन नाही मिळते.
ओहो हो, ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. थोडासा जास्त बाहेर टाकला. एक गोष्ट पाहायला मिळते, या अगोदर ज्यावेळेला राजू पाटे ज्यावेळेला बॅटिंगला आले होते ना, त्यांच्या विरुद्ध देखील भले काही व्हाईट बॉल टाकले, परंतु त्यांनी ऑप्टमच्या बाहेरची बॉलिंग कायम ठेवली. आणि इकडे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे फिल्डिंग टीमकडून. या वाईडला चॅलेंज करण्यात आलेलं आहे. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. मैदानात जाणं, क्रिकेट खेळणं सोपं नाही आहे. रखरखत्या उन्हामध्ये क्रिकेट खेळणं. त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी पावसात देखील आपण क्रिकेट खेळतो. आता मुंबईला पावसाळी क्रिकेट सुरू होईल. आता हळूहळू त्याचा प्रसार ग्रामीण भागात देखील होऊ लागलाय. हिवाळ्यात देखील आपण क्रिकेट खेळतो. तिन्ही ऋतूमध्ये क्रिकेट खेळतो. दिवसाही क्रिकेट खेळतो आणि रात्री क्रिकेट खेळतो. रात्रकालीन क्रिकेटच्या मॅचची देखील एक वेगळी मजा आहे आणि त्याचाही आपण आनंद या स्पर्धेच्या माध्यमातून घेतोय. सगळ्या टेक्नॉलॉजीचा देखील वापर केला जातोय. पंचमंडळी देखील तेवढेच अनुभवी आहेत. समालोचकांच्या यादीत जर पाहिलं तर प्रशांत आदवडे सर भारतातील नामवंत समालोचक या स्पर्धेच्या सगळे दिवस लाभलेले आहेत. नगर जिल्ह्याचा आवाज म्हणजे बालके सर हे देखील स्पर्धेसाठी आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर महाराष्ट्रातील एक युवा टॅलेंटेड समालोचक म्हणून शाहरुख पठाण सरांची ओळख आहे. हा निर्णय येतोय व्हाईट बॉल. नरेश डोमे सर किंवा अलंकार बानकेले सर यांचाही आवाज या स्पर्धेला लाभलेला आहे. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा ते दाखवलं जात आहे. हा व्हाईट बॉल का दिला गेलेला आहे तो. येस, रिव्ह्यू लॉस्ट होतोय. वेग थोडासा वाढवावा लागणार आहे या धावसंख्येचा, कारण 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. 27 धावा धावफलकावर आहे. हळूहळू मात्र हा दबाव वाढू शकतो, परंतु मोठमोठे स्ट्रोक आले तर हाच दबाव शिफ्ट होऊ शकतो. तो मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने देखील. पुण्यावरून नाशिकच्या दिशेने जाताना एक महत्त्वाचं शहर लागतं आणि त्या शहराचं नाव आहे संगमनेर. म्हणजे आता बायपासने जाणाऱ्यांना संगमनेर किती मोठं आहे हे दिसत नाही अलीकडे, परंतु खूप मोठं शहर आहे. महाराष्ट्रातील मोठ्या शहरांच्या यादीमध्ये संगमनेर सुद्धा आहे. प्रवरा नदीच्या किनारी बसलेलं हे संगमनेर. यावेळेला कव्हरचा क्षेत्र निवडलाय. फटका चांगला आहे. ला जबाब स्ट्रोक पाहायला मिळाला. क्लासिकल अंदाज शेखर शेळकेचा. 4 किती बी जातील उरणार फक्त सुजय दादा विखे पाटील. खेळलाय ला जबाब. प्रवरा आणि माळुंगी नदीचा संगम ज्या ठिकाणी होता ते संगमनेर, आणि इथे बॅट आणि बॉलचा संगम केलाय शेखर यांनी. यावेळेला चांगला बॉल आहे. अगदी शरीराच्या दिशेने करण्याचा प्रयत्न यावेळेला आला, कारण मागील बॉलवर चौकार आला, त्यामुळे या ठिकाणी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या आता 32 वर जाताना पाहिला मिळते. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे. ते 19 चेंडू आणि 51 धावा. अवघड नाहीये, परंतु सोपं देखील नाहीये. मैदानात प्रयत्न केल्याशिवाय काहीच होणार नाहीये. बॅटर चांगली बॉलिंग केल्याशिवाय आउट होणार नाहीयेत आणि चांगली बॅटिंग केल्याशिवाय धावा सुद्धा होणार नाहीत. त्यामुळे प्रयत्न करायचा आहे. मोठा बॅट्समन आहे म्हणून आपोआप धावा होतील का? नाही. आणि मोठा बॉलर आहे म्हणून आपोआप विकेट येतील का? नाही. तुम्हाला रणनीती बनवावी लागेल. योग्य टप्प्यावर बॉलिंग करावे लागेल. फुटवर्क करावं लागेल आणि टायमिंग देखील करावं लागेल. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल खेळायचा होता पॉईंटच्या डोक्यावरून, परंतु वेगात बॉल यष्टीरक्षकांकडे गेलाय. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपतोय. धावसंख्या झाली 32, थोडीशी नियंत्रित आहे. आता मात्र 3 ओव्हरमध्ये 51 धावांची आवश्यकता आहे. लक्ष मोठं होत चाललंय, परंतु अशक्य नाहीये. 3 ओव्हरमध्ये 51 पाहिजेत. मजा येईल आता मॅच मध्ये. 3 ओव्हरमध्ये 51 धावांची आवश्यकता आहे.
एक मोठं भव्य दिव्य आयोजन, 2 लाखाचा पहिला पुरस्कार, 4 मोटरसायकल बाईक, खेळाडूंसाठी पर्वणी, संघ मालकांसाठी पर्वणी. आणि ज्या वेळेला हे संघ मालक तालुक्यातून फिरतील, जिल्ह्यातून फिरतील आणि त्यावेळेला म्हटलं जाईल ते पहा चालले संघ मालक ज्यांनी पैलवान राजनदादा शिंदे यांच्या स्पर्धेत मोटरसायकल मिळवलेली आहे. आणि ही चर्चा मात्र सातत्याने होणार आहे. राहुल शेळके यांच्या हातात चेंडू सोपवला. थोडासा गिअर चेंज करावा लागेल आता, कारण 3 ओव्हर अजून बाकी आहेत आणि 3 ओव्हरमध्ये 51 धावा करायच्यात. परंतु एक मोठं षटक मॅचचं गणित बदलू शकतं आणि त्याच्यासाठीचे ते प्रयत्न करावे लागणार आहेत आपल्याला. सगळ्या गोष्टींची काळजी या स्पर्धेत घेतली आहे. चांगलं मैदान आहे, चांगलं पारितोषिक आहे, चांगलं लाईव्ह कव्हरेज आहे, चांगले पंच आहेत, चांगले समालोचक आहेत आणि चांगले प्रेक्षक सुद्धा आहेत. त्याच्यामुळे सगळेच आनंद घेत आहेत या भव्य दिव्य स्पर्धेचा. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने भिरकावलाय, बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. तर मी सुद्धा शेळकेच आहे, तुम्ही बोट्याचे तर मी सुद्धा बोट्याचाच आहे. आणि इकडे मोठा फटका या ठिकाणी खेळला गेला आणि षटकार ठोकलाय. 38 धावा, 17 बॉल 45. मॅच ऑन आहे. लांब लचक मारलाय. सिक्सरच्या बॉलवर 6 मारायची सुद्धा एक वेगळी मजा आहे आणि तो 6 मारला इकडे. अनिलजी गडगे क्रिकेट प्रेमी आहेत मोठ्या प्रमाणावर. वडगाव पानगावचे क्रिकेट प्रेमी गुणलेखनाच्या भूमिकेत देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. क्रिकेटशी जोडलेली माणसं आहेत ही सगळी. हे जरी नसतं तरी तुम्ही ग्राउंडवर आला असतात. असे काही क्रिकेट प्रेमी आहेत, ऑर्गनायझरच्या अगोदर ग्राउंडवर असतात. ऑर्गनायझरला माहीत नसतं कोणत्या टीम आहेत, परंतु क्रिकेट प्रेमींना माहिती असतं कोणत्या टीम आहेत, कधी खेळणार आहेत. रिव्हर्स खेळायला गेले यावेळेला. सरळ बॅटने धाव वाजली असताना देखील रिव्हर्स खेळले, परंतु तिकडे एक धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. पंच घोषित करतायत या ठिकाणी बायच्या स्वरूपातील धाव आणि धाव संख्या 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती 39. हळूहळू मॅच मधील रंगत वाढते. 16 बॉल मध्ये 44 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. एका बाजूला राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे, एका बाजूला डॉक्टर सुजय दादा विखे पाटील युवा मंच यांची मॅच. बिग हिट, आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालाय. बॉल जास्त काळ हवेत राहिला आणि एक चांगली कॅच त्या ठिकाणी मोहन केसी नाशिक यांनी पकडली आहे आणि मोठी विकेट आली आहे. योगेश पवार आउट. साठी मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल कव्हरच्या क्षेत्रात फटका खेळलाय. जणू काही थोड्या वेळापूर्वी त्यांनी बॅट ऐवजी मोबाईल ऐवजी बॅटच चार्जिंगला लावली होती की काय, आणि आल्या आल्या पहिलाच बॉल चौकार मारलाय म्हणून चर्चेत आहे हा खेळाडू. नाव अनिकेत रोडे. आनंदाला उधाण आलं, कष्टाचं हे सोनं झालं, जीवाचं रान करून हातात हात देऊन आपल्या माणसा. सामना चांगलाच रंगतोय. 14 बॉल मध्ये 40 धावांची आवश्यकता. राहुल
ओ हो 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 हो, या ओव्हरमध्ये दुसऱ्यांदा असं घडलं. सरळ बॅटने दोघांनी रन केले, एकाने षटकार मारला, एकाने चौकार मारला आणि लगेच दुसरा प्रयत्न रिवर्सचा झाला आणि त्या दोन्ही वेळेला ते रिवर्सचे प्रयत्न या ठिकाणी फसलेत. अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉल 40. अनिकेत रोडे इन ऍक्शन. राजगुरुनगरचा सितारा संगमनेरमध्ये दाखल झालाय. अनिकेत रोडे ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, कटरचा या ठिकाणी वापर होताना पाहायला मिळाला आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी बॅटिंग टीमने केलेली आहे. या वाईड आहे की नाही याकरता. आणि तो इकडे फायदेशीर राहताना पाहायला मिळालाय. बॉल बाहेर कट केलाय आणि बराच बाहेर बॉल गेलाय आणि इकडे समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळत आहे. 13 मध्ये 39. मजा येणार आहे या मॅच मध्ये. दोन बलाढ्य संघांमधील लढत आपण पाहतोय. राजीव उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे बॅटिंग करतायत. अनिकेत ऑफ स्टंपच्या बाहेरून बॉल खेचलाय, समोरच्या दिशेने मारला जातोय हा फटका. अनिकेत रोडे यांच्या बॅटमधून येतोय चौकार. 4.
आपल्या गावासाठी देखील चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. असे शेखर शेळके इन ॲक्शनमध्ये, परंतु वेलाळेचे गोरक्ष या ठिकाणी पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. 12 मध्ये 35. काय होणार या मॅचमध्ये? मच्छिंद्र गुरकुले यांचा गोलंदाजीसाठी त्यांना पाहायला मिळतात. एका बाजूला मच्छिंद्र आहेत, एका बाजूला जर पाहिलं तर शेखर आहेत. यावेळेला पुल करायचा प्रयत्न, टायमिंग नाही झालाय, पुलचा फटका फसलाय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली. अनिकेतने पाहिलं की थोडेसे उशिरा येत आहेत क्षेत्ररक्षक, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. अजूनही 11 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. क्रिकेटच्या खेळाची हीच मजा आहे. अशा प्रकारच्या मॅच झाल्यानंतर आपल्याला आवडतात. एकतर्फी मॅच नाही आवडत, परंतु अशा मॅच असल्यानंतर आपण देखील आवडीने पाहतो. काय झालंय आणि जे मैदानात आले ते तर मॅच पाहतात, परंतु यूट्यूबला पाहतात, त्यांच्याही काळजाची दगदग वाढत असते. संघ मालकांची परिस्थिती याच्यापेक्षा काही वेगळी नसते. आणि आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहेत. 50 धावा धावफलकावर पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. अजूनही या ठिकाणी पाहिजे 33 धावा. शेखर शेळके या बॉलला मात्र मिड विकेटला खेळताना पाहायला मिळत आहेत आणि हा बॉल सीमारेषा पार जातोय. जा शोधून आणा बॉल. चौकार. मिड विकेटच्या दिशेने मारला गेलेला हा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. नक्कीच या ठिकाणी आणि इकडे 54 धावा धावफलकावर. 10 बॉलमध्ये 29, म्हणजे प्रत्येक चेंडू गणित कमीत कमी 3 धावा तरी बनवाव्या लागणार आहेत. सोपं नाहीये आणि अवघड सुद्धा नाहीये. पाहूया. शेखर शेळके एका बाजूने किल्ला लढवत आहेत. 23 धावा 10 बॉलमध्ये त्यांनी केलेल्या आहेत. अनिकेत रोडे 8 धावांवर मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यांनी चांगली स्टार्ट दिली आहे. शेखर शेळके यांच्या नावाची चर्चा संगमनेर पासून अगदी अकोले तालुक्यात राजूर परिसरामध्ये देखील तेवढेच प्रसिद्ध आहेत. कोथरूड असेल, राजूर असेल. यावेळेला बिग हिट. हो 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 हो. पाठीमागे अगदी स्टेडियमच्या पलीकडे. आता खराखुरा शोधून आणा बॉल. एवढ्या लांब मारलाय सिक्सर. 36. बॉलवर या मॅचचं गणित अवलंबून असणार आहे. जर का एखादा मोठा फटका आला मजा येईल शेवटच्या ओव्हरमध्ये. मच्छिंद्र यांचं कमबॅक पाहायला मिळालं. या बॉलवर एक डॉट बॉल टाकलाय. 8 बॉल 23. महत्वपूर्ण सामना.
बिग हिट, समोर उडवलाय बॉल आणि एक मोठा फटका येताना पहिला मिळतोय शेखर शेळके यांच्या बॅट मधून. बॉल जातोय सीमा रेषा पार. 4 चौकार. ये मेरा शहर, ये मेरा बॉलमध्ये 19 धावा. सामना ऑन आहे. दोन्ही संघांना 50-50 संधी अशी आहे. विकेट आली होती सुरुवातीला, परंतु त्यानंतर डावाला सावरण्याचं काम मात्र शेखर शेळके यांनी केलं. 33 धावांवर ते बॅटिंग करतायत. रणनीती अयूब थोडीशी या ठिकाणी बदलतायत, कारण 7 मध्ये अजूनही 19 सामना अजूनही मोठाच आहे. परंतु पाहायचं शेखर आणि अनिकेत ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत ना, मात्र सामन्याला आपल्या टीमच्या बाजूने घेऊन जाण्याच्या तयारीत सुद्धा आहेत. परंतु डॉक्टर सुजयदादा विखे पाटील युवा मंच हा संघ देखील काही कमी नाहीये. अतिशय चुरशीचा सामना. बिग हिट, समोर उडवला बॉल. टायमिंग नाही झालाय. बॉल हवेत आहे आणि तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. यस, मोठी विकेट या ठिकाणी आली आहे. शेखर शेळकेच आउट होताना पाहायला मिळत आहेत. मॅच ऑन. सहा मध्ये 19 सामना जर पाहिलं तर आता 64 टीम म्हणेल. आता फिल्डिंग टीमकडे 60%, बॅटिंग करणाऱ्या टीमकडे 40%. परंतु मैदानाच्या आतमध्ये अनिकेत रोडे आहे. हा खेळाडू काही करू शकतो. एक वेगळं टॅलेंट असणारा बॅटर मैदानात आहे. शेखरने काय जबरदस्त कामगिरी केली, परंतु मोक्याच्या क्षणी ते आउट झाले. हाही बॉल मैदानाच्या बाहेर मारायला गेली, परंतु फटका त्या ठिकाणी फसला. मोहन केसी यांनी एक चांगली कॅच त्या ठिकाणी घेतली. अशोक आलेले आहेत त्यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. अकोले तालुक्यातील एक जबरदस्त खेळाडू आहे. नुकतीच कोथरूड प्रीमियर लीग मध्ये देखील चांगला खेळ त्यांनी केला होता. आय थिंक राजूर प्रीमियर लीग देखील खेळतात. अशोक येडे. 6 बॉलमध्ये 19 सामना ऑन आहे. अनिकेत रोडे यांच्यावर सगळ्यांच्या नजरा असतील. बॅटिंगसाठी अनिकेत रोडे आहेत आणि आता बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. अनुप येत आहेत बॉलिंगसाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. शेवटचे 6 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांना सुद्धा अशीच मॅच पाहिजे होती. चुरस काय म्हणतात या ठिकाणी तुम्हाला अनुभवायला मिळत आहे. अनुप येताना पाहिलं मिळत आहेत गोलंदाजीसाठी. त्यांच्याच हातात बॉल मात्र या ठिकाणी सोपवण्यात आलेला आहे. अनुप पारासुर यांच्या हातामध्ये बॉल. दुसऱ्या बाजूला अनिकेत रोडे. ज्या वेळेला बॅटिंगला येतात अख्खा खेड तालुक्याचं लक्ष मात्र अनिकेत रोडे यांच्यावर लागलेलं असतं आणि एक टॅलेंटेड अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे खरी. परंतु आता पाहूयात काय होईल. 6 बॉलमध्ये 19. जर का पहिल्या 1-2 बॉलमध्ये मोठा फटका आला मजा येऊ शकते. पाहूया काय होईल. अनुप एका बाजूला, अनिकेत एका बाजूला. ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय. व्हाईट बॉलचा या ठिकाणी येतोय. दबाव तर दोन्ही बाजूला आहे. 6 बॉलमध्ये आता 18 धावांची आवश्यकता आहे. षटकाराची भाषा बोलायची झाली तर 3 बाहेर मारायचे, परंतु तेवढं सोपं सुद्धा नाहीये. सगळ्यांचं लक्ष या मॅचवर लागलंय. कोण जिंकणार. काहींच्या तर पैंजा सुद्धा लागल्या असतील. काही म्हणत असेल हा जिंकतील, काही म्हणत असतील हा संघ जिंकेल. अनिकेत रोडे. बिग हिट. बिरकावून दिला हा बॉल. लांब 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 लांब. पत्रा बजाव षटकार. 6. खेळला गेलाय. अनिकेत रोडे बॉलला बाजूच्या रोडवर पाठवतायत आणि आता बॉल बाकी आहेत या ठिकाणी 5 आणि धावा करायच्या आहेत त्या 12. म्हणून पहिल्या बॉलवर षटकार आला म्हणून मॅच नाही संपली आहे. एखादा डॉट बॉल जर का अनुपने टाकला, एखादी विकेट जर का या ठिकाणी आली
मॅच मध्ये पुन्हा एकदा सुजय दादा विखे पाटील युवा मंच सुद्धा येऊ शकते. आता मी थोडंसं उलट म्हणेल, आता सामना 60% राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान विल्लाळे संघाच्या बाजूने आहे आणि 40% हा सामना सध्या तिकडे आहे. परंतु हे दोलायमानपणा होत राहणार आहे, कधी इकडे कधी तिकडे, आणि हे असल्याशिवाय मजा नाही. आणि सध्या आपण मजा घेतोय क्रिकेटच्या या अद्भुत खेळाची. अनिकेत रोडे बॅटिंगसाठी, समोर अनुप. हो 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 याची चर्चा होती. डॉट बॉल आलाय, टाळ्यांचा गजर. कधी इकडे सामना कधी तिकडे सामना जातोय. वेल्हाळे हा मागून जायचंय, मैदानातून कुणी जाऊ नका प्लीज, विनंती आहे. महत्वाचा सामना सुरू आहे प्लीज, कारण जेणेकरून कोणताही अडथळा त्या ठिकाणी निर्माण होणार नाही, कारण सामना महत्वाचा आहे. काय मॅच चालली आहे. 4 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. सुपर डुपर हिट मुकाबला. बिग हिट. हो 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 स्टेडियमच्या पलीकडे अनिकेत रोडेने पुन्हा एकदा बॉल मारलाय रोडवर पाठीमागच्या. सिक्सर. Exclusive. PFX. पठाण साहेबांचं शुभागमन झालेलं आहे, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. सामना रंगत आहे. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्समध्ये. 3 बॉल बाकी आहेत आणि 6 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाहीये. हावभाव पाहू शकता आपण अनिकेत रोडे. म्हणूनच यावर्षी जुन्नर प्रीमियर लीग मध्ये ॲज अ आयडॉल मालिकावीराचा पुरस्कार जिंकला होता याच खेळाडूने. नाव अनिकेत रोडे. गाव राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुण्यामधून दाखल झालाय अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि संगमनेरमध्ये आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी. परंतु इकडे कमबॅक अनुपला करावं लागेल. सामना संपला नाहीये. क्रिकेटचा खेळ कधीपर्यंत, जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत आणि जोपर्यंत शेवटची धाव होत नाही तोपर्यंत. 3 बॉल मध्ये 6, एखादा डॉट बॉल, एखादी विकेट. पुन्हा एकदा मॅच मध्ये डॉक्टर सुजय दादा विखे पाटील युवा मंचाला आणू शकतो. परंतु सध्या चर्चा अनिकेत रोडे आणि त्यांच्या माध्यमातून बॉल रोडवर पाठवले जात आहेत त्याची सुद्धा चर्चा होताना पाहायला मिळते. सध्या अनिकेत रोडे इन ऍक्शन. 3 बॉल 6. काय मॅच रंगली आहे. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पहा. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी येतोय. डॉट बॉल तर आलाय आणि काय मॅच रंगली आता. 2 बॉल 6. प्रेक्षकांनो मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढा जबरदस्त सामना इकडे रंगलाय. कधी इकडे कधी अनुपच्या बाजूने कधी अनिकेतच्या बाजूने. अनिकेत की अनुप, अनुप की अनिकेत. कधी बॅटर की बॉलर. राजन दादा स्पर्धा सुपर डुपर हिट झाली आहे आणि त्याच्या मागे तुम्हा सगळ्यांची मेहनत सुद्धा आहे. 2 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 6. तसं पाहिलं तर सोपंही वाटतंय आणि अवघड सुद्धा वाटतंय. 6 आहेत म्हणून सहजासहजी होणार नाहीये आणि 6 करायच्यात म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला बॉलरलाही प्रयत्न करावे लागणार आहेत. अनुप की अनिकेत काय होणार. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. एक जबरदस्त सामना आपण पाहतोय. यावेळेला समोर उडवलाय बॉल, फेकून दिलाय. अनिकेत रोडे इन ऍक्शन. या मॅचला फिनिश करताना पाहायला मिळत आहेत राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे संघ. काय कामगिरी केली अनिकेत रोडेने. मॅच फिनिश होते. जबरदस्त सामना पाहायला मिळाला आणि विजय मात्र या ठिकाणी राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे संघाचा होतोय. अभिनंदन. उचलून घेतलंय पट्ट्याला. चांगली कामगिरी केली आणि का उचलून घेतलंय त्याच्या मागे त्यांची कामगिरी आहे आणि म्हणूनच आज मात्र या ठिकाणी जल्लोष त्यांच्या नावाचा होतोय. डीजे या. कॅमेरामॅन साहिल.